आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली। भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं। पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः खरडवून गेलाय। त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो। जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत। पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत। मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं बिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेले आहे, आयुष्य वाहून गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं, आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे। गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे। साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या। आता जी गरज आहे ती म्हणजे एक तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं, त्याच्यानंतर कर्ज माफी करणं, कारण कर्ज आता फेडूच शकत नाही। पहिलं कर्ज चढले, कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून, पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते झालं। म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज, त्याचे हप्ते, हे कर्ज, ह्याचे हप्ते, म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही। तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालकत्वाची। म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही। त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चाललाय तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे। आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले, तर तसं ते नाहीये। अनेक आता कृषी विषयक तज्ञ जे आहेत, अर्थतज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काही मला कळलं ती 6,500 कोटीची आहे। एक तर पीक विम्याला त्यांनी जे काही सांगितलं की 5,000 कोटी रुपये देतो, हे 5,000 कोटी देणार कसे, कारण ते जे ट्रिगर होते ते काढले। ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान, पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे, त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे। आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।